हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ईडे ग्रेड 4 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 द कॉबलर ॲस्ट्रॉलॉजरचे आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर द्या. ए, वाय डिड अहमद नॉट वॉन्ट टू बिकम ॲन ॲस्ट्रॉलॉजर. अहमदला ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं नव्हतं. तर आन्सर, अहमद डिड नॉट वॉन्ट टू बिकम ॲन ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही डिड नॉट वॉन्ट टू चीट एनीवन इन ऑर्डर टू अर्न मनी. तर अहमदला पैसे कमवण्यासाठी कोणाला चीट करायचं नव्हतं, म्हणजे कोणाला फसवायचं नव्हतं. बी, डिस्क्राईब द लेडी हुम सितारा सॉ. सिताराने पाहिलेल्या त्या लेडीचं वर्णन करा. आन्सर, द लेडी वॉज ड्रेस्ड इन मॅग्निफिसियंट रोब. शी वॉज कवर्ड विथ ज्वेल्स अँड सराउंडेड बाय सेल्फ्स. म्हणजे काय तर आहे ना, त्या लेडीने कसला ड्रेस घातला होता, तर एक मॅग्निफिशियंट रोब म्हणजे एक मोठा एक गाऊन म्हणतात त्याला, एक प्रकारचा तो घातला होता आणि ती पूर्ण ज्वेलर्सने ना काय होती, कवर्ड होती. म्हणजे तिने ज्वेलरी घातले होते आणि तिच्या आसपास सेवक होते, म्हणजे स्लेव्स त्याला म्हणलं जातं. क्वेश्चन नंबर सी कडे वळूया. वाय डू यू थिंक सितारा ऑफ्टन फाऊट विथ हर हजबंड. का बरं सितारा तिच्या हजबंडबरोबर सारखी भांडत असे. तर आन्सर, सितारा ऑफ्टन फाऊट विथ हर हजबंड बिकॉज शी बिलीव दॅट शी वॉज डिस्टिन्ड फॉर ग्रेट फॉर्च्यून अँड ड्रीम ऑफ बिंग रिच अँड पॉवरफुल. सो अहमद गॉट व्हेरी लेस मनी बिंग अ कॉबलर. शी फाऊट विथ हिम. सिताराला नेहमी वाटायचं की तिचं नशीब हे काय आहे, एक खूप चांगलं आहे आणि ती स्वप्न पाहायची की ती श्रीमंत झालेली आणि एक पॉवरफुल झालेली. पण आहे ना, अहमद ज्यावेळेस पैसे कमवून आणायचा, ते पण कॉबलरच्या ह्याच्यातून, तर ते खूप कमी पैसे असायचे आणि म्हणून मग ती त्याच्या संगे भांडायची. डी, द किंग्स ज्वेलर डिड नॉट नो अहमद एट वेंट टू हिम फॉर हेल्प. व्हॉट डज दिस टेल यू अबाउट हिम. जो किंग ज्वेलर्स होता, काय तर राजाचा ज्वेलर्स, तो अहमदला ओळखत नव्हता, तरी तो अहमदकडे हेल्प मागायला का गेला आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. तर दिस टेल अस दॅट ही वॉज डिस्परेट अँड वूड रिसोर्ट टू एनी मेजर टू गेट द रुबी बॅक. This also tell us that he was superstitious and believed in art of astrology. तर हे काय कळतं, डिस्परेट म्हणजे तो जरा असा चिंतेत होता की आहे ना, त्याला तो कुठल्याही मार्गे तो रुबी परत आणायचा होता. तो किंगच्या क्राऊनमधला जो रुबी होता तो त्याला परत आणायचा होता आणि त्याच्यामुळे तो आहे ना काय केलं, आणि त्याला ॲस्ट्रॉलॉजीवर थोडा विश्वास होता, असं ह्याच्यावरून दिसतंय. क्वेश्चन नंबर ई, इवन थो द ज्वेलर्स वाईफ वॉज रिच शी वॉज नॉट हॅपी. वाय. ज्वेलर्सची वाईफ ही आता काय श्रीमंत असणार आहे, पण ती हॅपी नव्हती. हे तुम्हाला का वाटतं. बिकॉज ही यूज टू ट्रीट हर मोस्ट क्रुअली. शी वॉज सो ट्रबल बाय हिम दॅट she wanted to put him to death, and no wife would resort to getting her husband killed unless or until he would be treating her in a truly mean and horrible way. तर आहे ना, ह्याच्यात काय सांगितलं आपल्याला की तो तसा तिच्याबरोबर आहे ना एक क्रुअली वागत असणार आहे ज्वेलर्स, त्याच्यामुळे ती तशी हे झाली आणि ती त्याला आहे ना एक आहे ना शिक्षा देण्यासाठी, त्याला त्रास देण्यासाठी, की डेथ हे करण्यासाठी तिने हे पाऊल उचललं होतं आणि तिने तो रुबी चोरला होता. आणि प्लस आहे ना, तिला असं कधी कोणाला असं वाटत नसतं की आपल्या नवऱ्याला आहे ना कुणी मारावं. का. रिसोर्ट टू गेटिंग हर हजबंड किल्ड अनलेस ऑर अंटील ही वूड बी ट्रीटिंग. जर तो चांगला तिच्या संगे वागत असेल आणि हॉरिबल वे असेल, तर आहे ना त्याच्यामुळे ती काय हे पाऊल उचलते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2, ब्रिंग आउट द कंपॅरिझन बिटवीन सितारा अँड द ज्वेलर्स वाईफ. आणि सितारा आणि ज्वेलर्सच्या वाईफमध्ये कंपॅरिझन करायला सांगितले. तर 1, सितारा पाहू आणि ज्वेलर्स वाईफ यांचं डिस्क्राईब पाहूया आता आपण.
वन, शी वॉज अ जेलस पर्सन. ती कशी होती? एक जेलस पर्सन होती दुसऱ्यांना पाहता पाहता. शी वॉज अ विंडिकेटिव्ह पर्सन. टू, शी वॉन्टेड टू हॅव अ लॉट ऑफ मनी. इट वॉज बिकॉज ऑफ हर ग्रीडीनेस. आणि सिताराला आहे ना काय खूप सारे पैसे हवे होते, बिकॉज ती कशी होती? लालची होती, ग्रीडीनेस होती ती. शी वॉन्टेड टू रिवेंज फ्रॉम हर हजबंड, सो शी स्टोल द रुबी. तिला तिच्या नवऱ्याकडून आहे ना काय त्याचा रिवेंज घ्यायचा होता, म्हणजे बदला घ्यायचा होता, त्यामुळे तिने तो रुबी चोरला होता. स्टोल म्हणजे चोरणे. थर्ड, शी कन्व्हिन्स्ड अहमद टू मेक मोर मनी ॲज शी वॉन्टेड टू लिव्ह इन लक्झरी. म्हणजे तिने काय केलं? अहमदला कन्व्हिन्स केलं की तू मला आहे ना लक्झरी लाईफ देण्यासाठी तू काहीतरी जास्त पैसे कमवणार. क्वेश्चन नंबर 3, फिल इन द ब्लँक्स. ए, अहमद लिव्ह इन, कुठे राहत होता तो? इस्फहान. बी, थ्रो कॉबलिंग अहमद कुड ओनली अर्न डॅश दिनार्स अ डे. एका दिवसाला अहमद आहे ना ज्यावेळेस कॉबलर होता तो किती कमवत होता? किती दिनार कमवायचा? तर 12 दिनार्स कमवायचा. सी, अहमद बिकम ॲन ॲस्ट्रॉलॉजर सो दॅट ही कुड डॅश फॉर द पीपल. अहमद ज्यावेळेस आहे ना ॲस्ट्रॉलॉजर झाला त्यावेळेस तो लोकांना काय हे सांगत होता? तर फोरटेल. फोरटेल म्हणजे काय? तर भविष्यातलं वर्तन करायचा. डी, द किंग्स ज्वेलर्स गेव डॅश आर टू अहमद टू फाइंड द रुबी. तर किंग्स ज्वेलर्सने अहमदला किती वेळ दिला होता? किती तास दिले होते तो रुबी फाइंड आउट करण्यासाठी? तर 6 आवर्स दिले होते. ई, द ज्वेलर्स वाईफ पुट द रुबी अंडर द डॅश ऑन द काउच ऑन विच हर हजबंड स्लेप्ट. तर आहे ना ज्वेलर्सच्या वाईफने तो जो रुबी होता तो कुठे ठेवला? जिथं तिचा नवरा आहे ना झोपत होता, ज्या काउचवरती, तिथे ठेवला होता. तर काय? तर पिलोच्या खाली. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4, Imagine you are Sitara. Your husband has become a renowned astrologer. He has given you 2000 rupees. What will you do with the money? तुम्हाला तुमच्या म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर झाला असेल तुमचा हे हजबंड आणि त्याने तुम्हाला आहे ना 2000 रुपीज दिले, तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल? असा क्वेश्चन विचारले, इमॅजिनरी. तर आन्सर आहे, आय विल बाय द फॉलोइंग थिंग्स. 1, न्यू डेकोरेटिव्ह आयटम फॉर माय हाऊस. 2nd, ब्युटिफुल क्लोथ्स अँड ज्वेलरी. 3rd, स्लेव फॉर मायसेल्फ. माझ्यासाठी मी यांना काय करेन? तर नोकर चाकर ठेवेन. आणि 4th, नेक्स्ट पेजकडे वळूया. 4th, आय कुड चूज टू सेव्ह द मनी फॉर फ्युचर नीड्स. आणि मी ना ते पैसे कशासाठी? तर एक फ्युचर नीडसाठी पण सेव्ह करून ठेवेन. आणि 5th, अल्टरनेटिव्हली आय विल गो ऑन ट्रिप. आणि पर्यायी मी एका ट्रिपला जाईन. क्वेश्चन नंबर 5, ॲज यू विश. तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये तुमचे काय जे विश असतील ते तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5कडे वळूया. अरेंज द सेंटेन्सेस इन द ऑर्डर दे अपियर इन द स्टोरी. आता हे जे खाली जे पॉईंट्स दिलेत त्याने तुम्ही जे काय स्टोरीमध्ये घडलेले त्याच्यानुसार अरेंज करायचं आहे. तर आता मी डायरेक्टली आन्सरच रीड करते. ए, सितारा सॉ अ लेडी ड्रेस्ड इन अ मॅग्निफिशियंट रोब अँड ज्वेल्स. हे पहिलं येईल. 2nd येईल सगळ्यात एफवालं, गिव्ह अप कॉबलिंग अँड बिकम ॲन ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न अ फॉर्च्यून. आणि 3rd येईल D1, अहमद बॉट ॲन ॲस्ट्रोलोब अँड ॲस्ट्रॉनॉमिकली आलमंड अँड अ टेबल ऑफ द 12 साइन ऑफ द जोडिक. आणि 4th वन येईल C वाला, इफ यू डू नॉट फाइंड द रुबी यू विल बी हँग्ड फॉर थीफ. परत 5th वाला येईल B1, द ज्वेलर्स वाईफ रिटर्न होम अँड डीड ॲज शी वॉज टोल्ड बाय अहमद. आणि लास्ट आणि हे येईल E वाला, हिअर इज युअर रिवॉर्ड ऑफ 200 दिनार फॉर फाइंडिंग द रुबी. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 5 व्यवस्थित समजला असेल. क्वेश्चन नंबर 6कडे वळूया. यूज अ डिक्शनरी अँड फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. डिक्शनरी यूज करा आणि खाली दिलेल्या वर्ड्सचे मिनिंग शोधा असं सांगितलं. तर A1 आहे डिझायर. तर काय त्याचं मिनिंग येईल? टू स्ट्रॉंगली वॉन्ट
समथिंग, म्हणजे तुम्हाला काहीतरी खूपच याने स्ट्रॉंगली तुम्हाला ते पाहिजेच, त्याच्यासाठी त्याला डिझायर म्हणतात. बी एंगेज, टू इन्वॉल्व इन समथिंग, एखाद्या गोष्टीमध्ये गुंतणे, म्हणजे त्यात इन्वॉल्व होणे. सी स्किल, द ॲबिलिटी टू डू समथिंग, म्हणजे काहीतरी करण्याची आपल्याकडे काय आहे, ॲबिलिटी आहे. डी फोरटेल, टू प्रिडिक्ट दॅट समथिंग विल हॅपन इन फ्युचर, भविष्यामध्ये काही घडणार आहे त्याची भविष्यवाणी करणे, त्याला काय म्हणायचं, फोरटेल. ई इन्फ्लुएन्स, इन्फ्लुएन्स म्हणजे पॉवर, म्हणजे इथे पॉवर म्हणून या स्टोरीमध्ये आलेला आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 1 व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.